आज आपण बनवणार आहोत छोले मसाला कसा करायचा ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण छोले मसाला बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत असे छोले भिजवून घेतलेत बघा। 5 ते 6 तास असं भिजत घातले होते आणि चांगले भिजलेले आहेत। आता आपण हे कुकरला शिजवून घ्यायचे। तर चला मग आता आपण हे कुकरला शिजवून घेऊया। कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आपण आणि पाणी थोडंसं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये हे छोले भिजवून घेतलेले टाकून घ्यायचे आहेत। बघा पाणी पण आपलं थोडंसं चांगलं गरम झालंय। तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे छोले टाकून घेतलेत कुकरमध्ये। त्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे। शिजताना जर मीठ टाकलं ना आपण थोडंसं की चवीला खूप छान लागतात छोले शिजवल्यानंतर। आणि ह्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडासा नकळत असं म्हणजे चांगले आपले मऊसूत शिजले जातात। आणि मीठ टाकलंय, थोडासा सोडा टाकलाय, मिक्स करून घेऊया। 5 ते 6 शिट्ट्या आपण करून घेऊया। कुकरची हवा गेलेली आहे। आता आपण उघडून बघूया छोले शिजलेत काय। तुम्हाला दाखवते बघा, मऊसूत शिजलेले आहेत छोले आपले। कारण आपण थोडासा सोडा पण टाकला होता। सोडा जर नाही टाकला तर मग असे जरी शिजले ना तरी नंतर परत असे ताट होतात, म्हणजे दांडरून येतात। त्याच्यामुळे थोडासा सोडा टाकायचा, मऊसूत शिजले जातात। चला मग आता आपण फोडणी देऊया। चला तर मग फोडणीसाठी जे लागणारं साहित्य ते घेतलंय ते आपण बघूया। इथं घेतलेला आहे 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला, 1 टोमॅटोची ग्रेव्ही करून घेतलेली आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आलं, लसूण, कोथिंबीर आणि खोबऱ्याचं थोडंसं इथं वाटण करून घेतलेले, चवीनुसार मीठ, 2 तमालपत्राची छोटी पानं घेतलेत। इथं छोले मसाला घेतलेला आहे 1 छोटा चमचा, बेडगी मिरचीची पावडर घेतली 1 चमचा आणि आपला घरगुती मसाला काळा। चला आता आपण फोडणी देऊया। तेल गरम करायला ठेवलंय बघा कढईमध्ये। तेल चांगलं गरम झालंय। आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया थोडीशी मोहरी जिरं चांगलं तडतडलं ते टाकून घ्यायचा आहे कांदा 1-2 मिनिटं तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा। आपला चांगला तांबूस रंगावर परतलाय। ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं 2 तमालपत्र, लसूण आणि कोथिंबीर, खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे ते खोबऱ्याचं वाटण पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत 1-2 मिनिटं आपण चांगलं परतून घ्यायचं आहे। वाटण पण आपलं चांगलं परतलंय। ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे टोमॅटो। 1 टोमॅटोची आपण ग्रेव्ही करून घेतलेली आहे। तुम्हाला चिरून घालायचं असेल तर तुम्ही चिरून पण घालू शकता, पण मी इथं ग्रेव्ही करून घेतलेली आहे कारण चांगली भाजी आपली मिळून येते। टोमॅटो वाटण वगैरे आपलं चांगलं परतून झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मसाला, काळा मसाला 1 चमचाभर, बेडगी मिरची पावडर, ह्याला 1 मिनिटभर आपण हलवून घ्यायचं आहे आणि गॅस आपला कमीच ठेवायचा आहे। मसाला टाकला की नंतर करपतो बघा। मसाला टाकला की गॅस जर मोठा असेल तर मसाले पटकन करपतात, त्याच्यामुळे मसाले टाकला की गॅस कमीच ठेवायचा। तो चांगला आपला तेलामध्ये परतून झालेला आहे, गॅस कमीच आहे। आणि ह्याच्यामध्ये टाकायचा आहे छोले मसाला 1 छोटा चमचा भरून घेतलाय। त्याचा छोले मसाला टाकला की आपण लगेच ह्याच्यामध्ये छोले आपण शिजवून घेतलेले टाकायचे आहेत बघा आणि गॅस आपला मोठा करायचा। चांगलं एकदा मिक्स करून घेऊया। मधलेच थोडेसे असे छोले घेतलेत बघा 1 पळीभर थोडेसे, आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण हे वाटून घ्यायचे आणि वाटून ह्याच्यामध्ये टाकायचे, म्हणजे एक जीवपणा होतो आणि चांगली ग्रेव्ही आपली होते। मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेत बघा छोले, त्यामध्ये गरम करून घेतलेलं थोडंसं 1 कपभर मी पाणी घालणार आहे आणि सगळं हे मिक्स करून आपण त्याच्यामध्ये ओतायचं आहे। आता हे ओतून घेऊया आणि ह्याच्यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ। चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतलंय सगळी भाजी आपण। आता ह्याला आपण एकदम बारीक तो मध्यम गॅस करायचा आणि 3 ते 4 मिनिटं चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची। बघा 3 ते 4 मिनिटांमध्ये चांगली खळखळून उकळी आलेली आहे, रंग सुद्धा आलेला आहे। तर आता आपण ह्याच्यावर टाकायची बारीक चिरलेली कोथिंबीर। बघा उकळी आली, चांगलं आपण हलवून घेऊया। बघा काय मस्त अशी ग्रेव्ही झालेली आहे, दाटसरपणा। जरी आता आणखीन असा जरा पातळ वाटला तर थंड झाल्यानंतर आणखीन घट्ट ह्याचा दाटसरपणा होतो बघा। तर मस्त झालेला आहे आपला छोले मसाला। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील।